धने आहे ना हो धने. हे बघा तर आपण याला बुरशीनाशक नाही लावून मारलं तर म्हणजे पेरले नाही तर बुरशी रोगाला हो बरोबर आहे ना. मग बाकी नाही दिसत लागल. हे शेवटचं आहे. हो हो इथं नाही आपलं दिसत तेवढं. बियाणं संपून गेलं ना वेळेवर आणून मग पेरला. हे 4-5 तासच मध्ये फक्त जाऊ. आता हे शिट्यात तर असं हे टाकून खाली बागचं हा तर सीधा तासन टाक कसं टाक अंदा मंदा ते काय नाही हो. धने आहे ना. काय होते अंदा मंदा तर इथे असं करतो. तर हे काय म्हणते चाळी बुजल्यामुळे ते खाली राहिलं. तर इथे आपण धने टाकून राहिलो. धने आहे ना. हे हरभरा पेरला तेव्हा टाकलं तर आतावर येत होते. सांगावं कोण पाणी कसं तेव्हा त्या ओलात नाही ते येत. आपला हरभरा आता सध्या पाण्यावर येऊ नये. पाईपलाईन जोडून आहे. स्प्रिंकलच्या तोट्या कमी गेल्यामुळं पाणी काही लावलं नाही. जमते ना भाजीला. राहू दे ना मग चांगले आहे ना. आहे 40-50 झाड आहेत तसे मोहरीचे. ते दुसरीकडे कुठतरी जिथे सीट तयार केलं तिथं असेल मोहरीचा मिक्स होऊन आला. तिथं काल टाकताय तिथे नको टाकू. इकडेच टाक. नाही फक्त तेवढीच खाली जागा टाक. ते झालर केल्यावर ते पॅक होतं. नाही ते राहू दे. इकडेच टाकून दे. झालर केला की ते पॅक होऊन जातं पूर्ण. असं उरलेलं तिकडे भरपूर आहे. 2-3 ठिकाणी आडस झालं असेल तिकडे. चल ओके. लोक युरिया मारते. युरिया भाई मारते ना हरभऱ्यावर. आपलं फवारणी नाही मारायची. बिना औषधीनं बिना यानं चांगलं असल्यावर तसं ती काय म्हणतात फवारणीचा खर्च कीटकनाशक. मेथी कुठे ठेवली. आपला पराठी आहे. तिचं बी 5 किलो बीज आहे. 600 रुपयाचं बीजच झालं. खाली जागा हो खाली जागा नाही. त्या ठिकाणी नळ्या बुजल्यामुळे हरभरा पेरण्यात नाही आला. म्हणजे पेरणीच्या वेळेस हीच जागा तेवढी कोरडी दिसून राहिली आहे. पक्की ओली जागा होती. त्यामुळे छोटे छोटे ढेऊस निघाले. पूर्ण बारीक नव्हता. तर पाण्याअभावी हरभरा थोडासा वारून राहिला. असं कडक येऊन गेली जागा. पाईप आणून ठेवले. पाईप जोडले पण आहे. फक्त स्प्रिंकलच्या तोट्याची कमी चालली दुसऱ्या वारात लावून असल्यामुळे. ही अशी जागा खाली आहे. इसलिए या ठिकाणी आपण
मेथी 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 हे शेवगासारखेच आयुर्वेदिक आहे. हे आपली मेथी मेथी पण शेवगासारखीच आयुर्वेदिक आहे. तर ही मेथी लोकांनी दररोजच्या खाण्यात मसाला म्हणून यूज केली. मसाला एक बी पण यूज करू शकतो किंवा त्याचा पावडर पानं राहते उन्हाळ्यात, तर हे आपण आता टाकून राहिलो. हे टाकल्यानंतर वाफून येणार. वाफल्यानंतर जी मार्केटमध्ये जाणार नाही, जी बॅलन्सवाली मेथी, तिचा आपण वांग्याचा खुला जसा करतो तसाच हा मेथीचा खुला करायचा. मी कधी टाकली नाही मेथी. चला पतले पतलेच टाकायचे. काय म्हटलं आहे? हा, निंदून टाकायचं ते काय. पतलं पतलंच टाकायचं ना. असं टाकून तर आलो आपण एवढी. खुडाले खुडाला त्रास नाही नंतर. हो, विकायला काय देऊन द्यायची. शाळेचे विद्यार्थी आहे, शाळेमध्ये मुलं आहे ना, पहिले देऊन द्यायची फार्मच्या माध्यमातून. विकतात सगळेच लोक. त्या खुल्या जागी टाकून द्या. हा, एकदा बघ बरं, दाट तर नाही होतं माझ्या हातानं. एकदम दाट करून पण फायदा नाही. नाही बा, हे याच्यातले ते हरभरा, जिथे जुळ्या माणसाने जिथे हरभरा लावला असेल ना, त्याने केलं असेल मोहरीचं पीक. त्या पिकासोबत एक दोन दाणे येते. कुठलं केलं टाकून ते याच्या धनी मिक्स नको करू. नाही नाही, तेच नाही टाकत मी. खाली जागा आपला प्लॉट आहे हरभऱ्याचा. तिथं उंच ठिकाण आहे, तिथं उंच ठिकाणाहून पाहिलं तर पुन्हा नजारा चांगला दिसतो. आणि मॉर्निंग टाईमला नजारा चांगला दिसतो. सगळं चंद्रपूर म्हटलं का हिवाळा असं उन्हाळा असं. उन्हाच्या असं नाही बोलतोय, ऊन साला असं कडक राहते. दुपारची वेळ आहे, 1 च्या 2 च्या दरम्यान
आपलं 1 ते 1.5 दरम्यान एवढं ऊन होतं, नाहीच जावं असं इच्छा झाली. ते या लागते कास्तकार माणूस म्हटलं असं. कास्तकाराने असा विचार केला तर अर्धी बॅग झाली, अर्धी नाही पाऊण बॅग बालेन्स आहे. 600 रुपयाचं नुसतं सीडच आहे. काही लोक एवढी महाग कशाला मिळते, 30 रुपये किलोने घ्यायला मुश्किल राहतं.